ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, प्रभू येशू ख्रिस्त कुठल्याही व्यक्तीला त्याच्या मिशन कार्याला पाचारण करत असतो आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताची जर इच्छा असेल तर तो कुठल्याही व्यक्तीला बोलावून त्याला पवित्र आत्म्याने परिपूर्ण करून त्याच्या मिशन कार्यासाठी तो पात्र करू शकतो। आणि बायबल आपल्याला सांगत आहे, ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने 12 शिष्यांची निवड केली, म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःहून आपल्या मनातील इच्छा व्यक्त केली आणि त्या 12 प्रेषितांची निवड केली। आणि या 12 प्रेषितांची निवड करून जणू काही प्रभू येशू ख्रिस्ताने दाखवून दिलं की माझे विचार आणि मनुष्याचे विचार यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे। कधी कधी आपल्याला परमेश्वराचे प्लॅन समजत नसतात, परमेश्वराची योजना समजत नाही, परंतु परमेश्वराची योजना प्रत्येक व्यक्तीसाठी काही ना काही वेगळी असते। काही व्यक्तींना तो घरदार सोडून त्याच्या मिशन कार्यामध्ये हातभार लावण्यासाठी, उत्साहाने कार्य करण्यासाठी पाचारण करत असतो, तर काही व्यक्तींना कौटुंबिक जीवन जगण्यासाठी पाचारण करत असतो, आपल्या आई वडिलांची, पती पत्नीची, मुलांची काळजी घेण्यासाठी पाचारण करत असतो। आणि म्हणून परमेश्वराचं पाचारण हे वेगवेगळ्या लोकांसाठी, वेगवेगळ्या कार्यासाठी असते। त्यामध्ये आपण परमेश्वराला प्रश्न विचारू शकत नाही। आणि त्यामुळे आजचं शुभवर्तमान हे आपल्यासमोर 2 उदाहरणं ठेवत आहे। एक उदाहरण म्हणजे एक व्यक्ती जी स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे येण्यासाठी इच्छा प्रगट करत आहे की मला तुमच्या मागे येऊ द्या, तुमच्या मिशन कार्यामध्ये मला सहभागी करून घ्या। परंतु प्रभू येशू ख्रिस्त नक्कीच त्या व्यक्तीला आपल्या मिशन कार्यामध्ये सहभागी करून घेत नाही। उलट आपल्या मागे येण्याऐवजी किंवा घरदार सोडण्याऐवजी तो त्या व्यक्तीला सांगत आहे, तू जा कौटुंबिक जीवन जग, आपल्या आई वडिलांची, पत्नीची, मुलांची काळजी घे, तेच तुझं मिशन कार्य आहे। यामध्ये पाप असं काहीच नव्हतं। तर त्या व्यक्तीची इच्छा होती, परंतु परमेश्वराची योजना त्या व्यक्तीपेक्षाही मोठी होती, त्या व्यक्तीच्या मनापेक्षा मोठी होती आणि ती योग्य योजना त्या व्यक्तीसाठी योग्य होती। आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्याला वेगळ्या कार्यासाठी पाचारण करत आहे। या उलट स्वतःहून प्रभू येशू ख्रिस्त एका व्यक्तीला त्याच्या मागे येण्यासाठी आमंत्रित करत आहे, पण ती व्यक्ती मात्र प्रभू परमेश्वरासमोर एक कुरकुर म्हणून करत सांगत आहे की प्रथम मला माझ्या घरच्यांचा निरोप घेऊ द्या, माझ्या घरी एखादं मरण झालेलं आहे, त्या मृत व्यक्तीला मला बरी करू द्या। तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, त्यासाठी वेळ घालवू नकोस, आई वडिलांना टाटा करण्यासाठी, बाय बाय करण्यासाठी प्रथम तू देवाच्या मागे, बाकीच्या गोष्टी त्याला मिळतील। या 2 गोष्टीद्वारे परमेश्वराची नक्की इच्छा काय असते आणि योजना काय असते यामधील शंका किंवा असा मोठा विचार मनुष्याच्या मनामध्ये येत असतो। याचा अर्थ असाच की प्रभू येशू ख्रिस्ताची योजना किंवा इच्छा आपण कधीच जाणू शकत नाही। आपलं कार्य एवढंच आहे, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आपला बोलवतो तेव्हा आपण आनंदाने त्याची इच्छा किंवा योजना स्वीकारणे गरजेचं आहे। ज्याप्रमाणे पवित्र मरिया देखील कन्फ्यूज झाली, तिच्या मनामध्ये देखील अनेक शंका निर्माण झाल्या, तरी सुद्धा तिने प्रभू येशू ख्रिस्ताची योजना विश्वासाने स्वीकारली। जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं पाचारण, प्रभू येशू ख्रिस्ताची जी योजना असणे आपल्यासाठी, जे आपण आनंदाने स्वीकारतो, तेव्हा सर्व गोष्टी काही व्यवस्थित सुरू होतात। ज्याप्रमाणे एका व्यक्तीला त्याच्या मागे येण्याची इच्छा होती, परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्याच्यासाठी वेगळ्या योजना दाखवते। दुसऱ्या व्यक्तीला न येण्यासाठी असताना देखील प्रभू येशू ख्रिस्त त्याला बोलावतो, त्याला परिपूर्ण करतो। म्हणजेच परमेश्वराची प्रत्येक व्यक्तीसाठी काही ना काही योजना सुरुवातीपासूनच ठरलेली आहे आणि त्या योजनेद्वारे प्रभू येशू ख्रिस्त त्या व्यक्तीला घडवत असतो, निर्माण करत असतो। आपल्या समोर संत पेत्राचं उदाहरण आहे, ज्याला बोलताही येत नव्हतं व्यवस्थित, त्याला लाचार लोकांसमोर उभं राहून भाषण करण्याचं देखील धाडस नव्हतं। त्या पेत्राला प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याने परिपूर्ण करत आहे आणि त्या पेत्राला पूर्णपणे खंबीर असा विश्वासू व्यक्ती बनवत आहे। याउलट संत पॉल जो सौल होता तो अधिक शिकलेला होता, त्या शिकलेल्या व्यक्तीला देखील प्रभू येशू ख्रिस्त पूर्णपणे नम्र बनवत आहे आणि आपल्या मिशन कार्याला सहभागी करून घेत आहे। अशी परमेश्वराची योजना असते। आपलं कार्य काय असलं पाहिजे? आपलं कार्य फक्त प्रभू येशू ख्रिस्ताची योजना समजून ते स्वीकारण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे। आणि जेव्हा आपण आनंदाने नम्र होऊन ती योजना स्वीकारतो तेव्हा परमेश्वर आपल्यासाठी जे काही बेस्ट आहे ते आपलं देत असतो। प्रत्येकदा आज सुंदर दिवस परमेश्वराने दिलेला आहे, त्याची योजना आपल्यासाठी काय आहे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। पवित्र मरियेप्रमाणे आपण ती योजना आनंदाने स्वीकारण्याचा प्रयत्न करूया आणि आपल्यासाठी जे काही बेस्ट ठेवलेलं आहे ते नक्कीच परमेश्वर आपल्याला आनंदाने आणि विश्वासाने देणार आहे। आमेन।